श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 2 मार्चला आहे होळी. होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीवरती चंद्रग्रहणाचे सावट असणार आहे. होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. 3 मार्चला देखील होळी आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील नकारात्मकता पसरलेली असते आणि त्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावरती देखील होत असतो. आता या होळीच्या दिवशी असे काही पदार्थ आहे की जे चुकूनही आपण ग्रहण करायचे नाही. आपण जर ते ग्रहण केले तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. आणि तसेच या काळामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही. खरं तर आपण पूजा करतो, पण ते पूजा करत असताना आपल्याकडून काही चुका देखील होत असतात. त्यामुळे आपण या होळीच्या दिवशी काही चुका चुकूनही करायच्या नाही. तर या दिवशी काय करावे, काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहन ही नकारात्मकता नष्ट करून जीवनात सुख समृद्धी आणण्याचा शुभ काळ मानला जातो. होलिका दहन ज्याला आपण छोटी होळी असंही म्हणतो. पण यावर्षी नेमकी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. यंदा 2026 मध्ये हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती 3 मार्च रोजी मंगळवारी म्हणजे संध्याकाळी मंगळवारी 5:07 समाप्ती होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे होलिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे. तर 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचं आहे. आता तुमच्या मनात इथे अनेक प्रश्न असतील. 2 मार्चला संध्याकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे, मग 3 मार्चला संध्याकाळी 5:07 संपत आहे. तर खऱ्या अर्थाने होळी आपण उदय तिथीवर म्हणजेच मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का बरं करतोय? त्याचं कारण असं आहे की 3 मार्चला खगरात चंद्रग्रहण आहे, म्हणजे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे आणि याचे सगळे वेदादी नियम आपल्याला पाळायचे. आणि 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी हुताशना पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होते. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातल्या वचनानुसार होलिका दहन आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचे आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही, कारण चंद्रग्रहण जे आहे तर ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलीवंदन आहे, म्हणजेच धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लागणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 पर्यंत राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे दिसेल. तर हे चंद्रग्रहण 3 मार्चला असणार आहे. त्यामुळे आपण होळी ही 2 मार्चला साजरी करायची आहे. तसेच होळीचा जो काही नैवेद्य आहे तर तो देखील आपण 2 मार्चलाच बनवायचा आहे. यामध्ये देखील आपल्याला काही पदार्थांचा समावेश करायचा नाही, पण 3 मार्चला आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे. तर या काळामध्ये सूतक काळ देखील वैध मानला जातो. त्याचसोबत ज्या काही गर्भवती महिला आहे त्यांनी देखील काळजी घेणे गरजेचं आहे. पण त्याचसोबत जे वृद्ध माणसं असतील, लहान मुले असतील, त्यांनी देखील ग्रहणाच्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे, कारण की या काळामध्ये नकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली असते. शक्यतो तरी चंद्रग्रहण जेव्हा लागणार आहे दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 या 3 तास 27 मिनिटांमध्ये आपण चुकूनही घराच्या बाहेर निघायचं नाही. तसेच या काळामध्ये केस कापणे, नखे कापणे या गोष्टी देखील आपण टाळायच्या आहे. गर्भवती महिलांनी तर घरामध्ये कोणत्याही वस्तू कापू नये. त्याचसोबत आता आपण अगदी गर्भवती नसाल तरी पण आपण जो काही ग्रहणाचा कालावधी सुरू होणार आहे
तर त्या ग्रहणाच्या कालावधीच्या अगोदर आपण जे काही पदार्थ बनवलेले असतील तर त्यामध्ये आपण तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. आता ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला जे काही पाणी प्यायचं असेल तर त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून ठेवा. मग हंडा भरून ठेवत असाल, माठ भरून ठेवत असाल तर त्यामध्ये आपण तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. त्यासोबत आपण जी काही भाजी भाकर आहे त्यामध्ये देखील तुळशीपत्र टाका. पिठाच्या डब्यामध्ये बाजरीचं पीठ असो, गव्हाचं पीठ असो, त्यामध्ये देखील तुळशीपत्र टाकायचं आहे. यानंतर आपण जे काही पदार्थ खाऊ तर त्याचा आपल्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे. आपली आजी देखील या गोष्टी आपल्याला नेहमी सांगायची. त्यामुळे आपण देखील या गोष्टींचं पालन करायचं आहे. चंद्रग्रहणाच्या अगोदरच आपण तुळशीपत्र टाकून ठेवावं आणि त्यानंतर तुम्ही अगदी चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जेवण केलं, पाणी पिलं तरी पण चालेल. होळीचा जो सण आहे तर तो काही महिलांनी बघू नये असं म्हटलं जातं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांनी होळी बघू नये, होलिका दहन बघू नये असं म्हटलं जातं. तसं तर यावेळी चंद्रग्रहणाचं सावट देखील असणार आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी होळीही बघायची नाही. त्यासोबत ज्या महिलांना किंवा मुलींना मासिक धर्म असेल तर अशा महिला किंवा मुलींनी देखील होळीचं दर्शन घेऊ नये, तसेच होलिका दहनाला जाऊ नये. आणि असं म्हटलं जातं जे पण नवविवाहित जोडपं असेल तर त्यांनी देखील होलिका दहन करू नये. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या इकडे चालत असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. पण धार्मिक मान्यतेनुसार ज्या पण नवविवाहित महिला आहेत तर त्यांनी होलिका दहन करू नये असं म्हटलं जातं. आता होलिका दहनाच्या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो. तर आता या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्याची देखील पूजा करत असतो. तर या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी आपण धने चुकूनही द्यायची नाही. त्यासोबत दुसरी वस्तू आहे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. या दिवशी आपण मीठ चुकूनही कोणाला द्यायचं नाही. त्यानंतर तांदूळ, मीठ, साखर या 3 वस्तू आपण संपण्याच्या अगोदर घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. आपण जर त्या संपण्याच्या अगोदर घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. तसेच होळीच्या दिवशी आपण जो काही स्वयंपाक बनवणार आहात, अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक आपण बनवत असतो किंवा इतर कोणताही गोडाधोडाचा स्वयंपाक बनवत असतो. तर होळीच्या दिवशी जे काही बनवणार आहात तर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी उरलेलं शिळं अन्न चुकूनही खायचं नाही. तसेच उरलेलं शिळं अन्न हे आपल्या शरीरासाठी देखील चांगलं नाही. पण जेव्हा चंद्रग्रहण असते तेव्हा शिळं अन्न चुकूनही खाऊ नये असं म्हटलं जातं. आता अगदी आपल्याला खायचंच असेल तर अशा वेळेस तुम्ही तुळशीपत्र टाकून ठेवू शकता. कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पुरण देखील शिल्लक असतं. मग अशा वेळेस आपण दुसऱ्या दिवशी देखील पुरणपोळी बनवत असतो. तर अशा वेळेस त्यामध्ये आपण तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. तसेच होळीच्या दिवशी जो काही स्वयंपाक बनवणार आहात तर तो सात्विक असावा. त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश चुकूनही नसावा. कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच या दिवशी मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी होळीचा अगोदरचा दिवस, होळीचा दिवस आणि होळीचा दुसरा दिवस म्हणजे चंद्रग्रहण या 3 दिवशी आपण चुकूनही मांसाहार करायचा नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात ते फक्त तोंडावरती गोड गोड बोलत असतात पण त्यांच्या मनामध्ये वाईटपणा, कटुताही असते. पण आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते. तर या दिवशी कोणी पण आपल्याला सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही. आता अगदी तुमची खूपच जवळची व्यक्ती असेल तर तुम्ही ग्रहण करू शकता. पण शक्यतो तरी चंद्रग्रहणाच्या काळामध्ये, या होळीच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील वातावरणामध्ये असते आणि या काळामध्ये तांत्रिक क्रिया देखील भरपूर प्रमाणामध्ये केल्या जातात. आता पहिल्यासारख्या तर गोष्टी राहिल्या नाही, पण अजून पण या गोष्टी कुठे ना कुठे चालूच आहे. त्यामुळे जर या दिवशी आपल्याला कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही. विशेषतः आपल्या घरामधील लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे. कारण की लहान मुलांना जर कोणी खायला दिलं, काही पदार्थ असेल, गोड असेल तर ते लवकर घेत असतात. मग सफेद रंगाचा पेढा असेल, सफेद रंगाची बर्फी असेल किंवा अगदी सफेद रंगाची खीर जरी असली, जो काही सफेद रंगाचा पदार्थ असेल
तर तो चुकूनही आपण खायचा नाही. शक्यतो तरी या दिवशी सफेद रंगाचा पदार्थ खाणे आपण टाळायचंच आहे. अगदी तुम्ही लहान असाल किंवा मोठे असाल तरी पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी दही देखील खाऊ नये असं म्हटलं जातं, कारण की पौर्णिमेच्या दिवशी जर दही खाल्लं तर धनहानी होण्याची दाट शक्यता असते. तसेच या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे, तर आपण दही चुकूनही खायचं नाही. होळीचा दिवस आणि त्याचा दुसरा दिवस धुलिवंदनचा, तर या दोन्ही दिवशी आपण दही पूर्णपणे टाळायचं आहे. तसेच कोणी कितीही मागितलं तरी आपण दही देखील या दिवशी कुणाला द्यायचं नाही. तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता किंवा इतर काही वस्तू दान करू शकता, पण दही असेल, दूध असेल तर ते चुकूनही कोणाला देऊ नये याची काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी तरी शक्यतो आपण कुणाच्याही इथे जेवण करू नये, कारण की असे काही व्यक्ती असतात की ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात, म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो, पण ते व्यक्ती दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. तर अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी चुकूनही जेवण करायचं नाही. भलेही होळीचा सण आहे, पण अशा व्यक्तींच्या इथे जर आपण जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच होळीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही, कारण की जेव्हा पण शुभकार्य असतं तेव्हा देखील आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या काळामध्ये चंद्रग्रहण देखील असणार आहे. या काळामध्ये नकारात्मकता देखील पसरलेली असते, त्यामुळे काळा रंग वर्ज्य करावा, कारण की काळ्या रंगाकडे नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये खेचली जाते. तुम्ही इतर रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल. फक्त आपल्याला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी लहान मुलांना देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. आता तुम्ही होळीला जाणार असाल तर अशा वेळेस केस मोकळे सोडून होलिका दहन करू नये असं म्हटलं जातं. आता यामागे देखील काहीतरी कारण आहे. तसेच या होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला नारळाचा एक उपाय आवर्जून करायचा आहे. नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप देखील केले जाते. नारळाचा बाहेरचा भाग कठीण असतो, म्हणजे तो मनुष्याच्या अहंकाराचं प्रतीक आहे, तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे 7व्या गुणाचे प्रतीक मानले जाते. नारळ फोडण्याचा अर्थ असा असतो की आपण आपला अहंकार देवाच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक शुभ कार्यात नारळ वाढवला म्हणजे फोडला जातो असे म्हणतात. जर नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणताही विघ्न येत नाही, शुभ कार्य व्यवस्थित पार पडत असतं. त्याचप्रमाणे या दिवशी आपण नारळाचा एक उपाय देखील करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे, तो पाण्याने पूर्णपणे भरलेला असावा असाच आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्या घरामधील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचा आहे. म्हणजे सर्व व्यक्तींची त्या नारळाने नजर काढायची आहे असंच थोडक्यात म्हटलं तरी पण चालेल. उतारा करायचा आहे. आता प्रत्येक व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. बसवताना पूर्वेकडे, पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर तो नारळ त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे. उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या पतीच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा नारळ आपण प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा, नकारात्मकता लागलेली असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे. त्यानंतर जिथे पण होलिका दहन चालू असेल तर तिथे आपल्याला हा नारळ घेऊन जायचा आहे आणि हा नारळ आपण त्या होलिका दहनामध्ये जळत्या होळीमध्ये टाकायचा आहे. यामुळे कितीही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता किंवा घराला कोणतीही नजरबाधा लागलेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.